भगीरथ भालके यांची पत्रकार परिषद. अभिजित पाटील यांच्या आरोपांची केली चिरफाड. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांनी कारखान्यावर असलेल्या कारवाई संदर्भात आणि संचालक मंडळांवर गुन्हे दाखल करा संदर्भात पत्रकार परिषद घेऊन विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांच्यावरती गंभीर आरोप केले. संतोष सूड यांच्यामार्फत तक्रार अर्ज देऊन कारखान्याचा चालू हंगामामध्ये खोडा घालून कारखाना बंद पाडण्याच्या हिशोबाने खोडा घालण्याचा प्रकार करण्यात येत आहे. आम्ही नव्याने 1 रुपयाही कर्ज घेतला नाही, परंतु पाठीमागील संचालक मंडळांनी केलेलं पाप फेडतोय असा आरोप केले होते. मात्र त्यास प्रत्युत्तर म्हणून विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरपणे मुद्दे मांडून अभिजित पाटील यांच्या आरोपाची अक्षरशः चिरफाड करण्यात आली आहे. या विद्यमान चेअरमनला माहीत आहे आणि विनाकारण दुसऱ्यांवर आरोप करून कारखाना खासगीकरण करून घशात घालण्याचा डाव अभिजित पाटील यांनी मांडलेला आहे. झालं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि MSC बँकेचे प्रशासक आणि संबंधित सर्व अधिकारी ह्यांचा जो चाललेला नौटंकीपणा, सर्व त्या ठिकाणी बसून चर्चा करून नौटंकी करून कारवाई करायचं पत्र, त्या ठिकाणी गुन्हा 420च्या अंतर्गत गुन्हा दाखल करायचं पत्र, हे संपूर्णपणे त्या ठिकाणी नौटंकी आहे. आणि या नौटंकीचं आणि त्यांच्या चुकीच्या चाललेल्या कार्यपद्धतीचा कोणावरती तरी आरोप आणि प्रत्यारोप करून त्या ठिकाणी खापर फोडायचा प्रकार कालच्या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी झाला. सर्वप्रथम संतोष सुळेच्या अनुषंगानं दिलेला अर्ज आणि त्या अर्जाच्या अनुषंगानं त्याच्या पाठीमागं भगीरथ भालके म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. मी खुलासा करत असताना संतोष सुळे हा माझ्या वडिलांच्या पासून आमच्यासोबत काम करणारा सहकारी आहे, हे संबंधित तालुक्याला संपूर्ण त्या ठिकाणी माहीत आहे. परंतु तुम्ही जो त्या ठिकाणी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्ज दाखवला तो काय आहे हे पत्रकार बंधूंनी देखील त्या ठिकाणी तपासून बघायला हवा होता की तो तक्रार त्या ठिकाणी तो अर्ज होता. या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत तक्रार केली, कुठली कारवाई करा, कोणत्या अनुषंगानं याच्यावरती कारवाई करा म्हणून अशा पद्धतीचा कोणताही अर्ज संतोष सुळेचा नव्हता. मी त्या ठिकाणी संतोष सुळेंनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला व्यवस्थापकाला हा 14/12/2023 केलेला अर्ज मी आपल्यासमोर त्या ठिकाणी वाचून दाखवतो आणि या अर्जाची झेरॉक्सची प्रत देखील संपूर्ण पत्रकारांच्या हातात मी त्या ठिकाणी द्यायला मी तयार आहे. विषय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर बोरसाळे यांचे सन 2017 ते सन 2023 या कालावधीत उत्पादित झालेल्या साखर पोत्यावरील घेतलेल्या टॅगिंग रकमेचा तसेच कारखान्याने आपल्याकडे केलेल्या परताव्याच्या तपशीलवार माहिती मिळण्याबाबत सन 2017 म्हणजे आदरणीय नानांचा चेअरमन पदाचा कार्यकाळ, त्यांच्यानंतर माझ्या स्वतःचा त्या ठिकाणी चेअरमन पदाचा कार्यकाळ आणि त्यानंतर विद्यमान चेअरमन अभिजित पाटलांच्या या 2 हंगामातल्या त्यांचा कार्यकाळ. काय केलं? विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने एक्सपान्शनसाठी सन 2014-15 आणि 15-16 मध्ये MSC बँकेचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी जे एक्सपान्शन केलं, 1 मिल टेंडम जो 5000 टन असणारा साखर कारखाना 7500 टनाची 1 मिल टेंडम केली. 10 मेगावॅट को जनरेशनचा 30 मेगावॅट को जनरेशन प्रकल्प केला. ते करत असताना घेतलेल्या कर्जाच्या पोटी साखर कारखान्याच्या उत्पादित झालेल्या पोत्यातून उत्पादित झालेल्या युनिटमधून MSC बँकेला किती रकमेचा परतावा मिळाला हे 2017 पासूनची माहिती त्या ठिकाणी मागितली. आणि म्हणून माहिती मागणं हा जर तक्रार होत असेल तर याच्यासारखं लोकशाहीतलं दुर्दैव त्या ठिकाणी नाही. आणि या अज्ञानी चेअरमनला कदाचित माहिती आणि तक्रारी यातला जर फरक कळत नसेल तर नक्की कालची पत्रकार परिषद कुणावरती आणि कशासाठी दादांत आरोप करण्यासाठी होती हे आपल्यासमोर त्या ठिकाणी मी खुलासा सर्वप्रथम करतो. त्याच्या पाठीमागं संतोष सुळेच्या पाठीमागं भगीरथ भालके आहे. संतोष सुळे माझा सहकारी आहे, मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग संतोष सुळेच्या फक्त एक माहितीच्या अधिकारावरती जर तो भगीरथ भालकेनी च्यावरती आरोप करत असाल, तक्रार केली असेल
तर भगीरथ भालके या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना मी तुम्हाला उदाहरणासहित प्रूफसहित एक तुम्हाला तुमच्यासमोर ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी ऐकवतो. आमच्या कानावरती अशी माहिती मिळते की जी गोडाऊन मधली साखर जप्त केलेली आहे आणि ज्या साखरेसाठी आमची मुंबई हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे, प्रत्यक्षात तिथं साखरच नाही किंवा त्याच्यातली साखर काही गायब झालेली आहे, रातोरात ती साखर गायब झालेली आहे. हे आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडून आलेल्या संचालकापेक्षा सुद्धा अतिशय हुशार म्हणून ज्यांना तज्ज्ञ म्हणून घेतलेले संचालक. ह्यांनी ज्यावेळी मी माझ्याकडं असणारी 1 लाख, त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं 1,09,773 क्विंटल साखर विक्री करून माझ्या शेतकऱ्याचे थकलेले पैसे कर्मचारी बंधूंच्या त्या ठिकाणी पगारी द्यावेत म्हणून मी राज्य सरकारच्या प्रतिनिधीकडं सर्वांच्याकडं ज्यावेळी प्रयत्न करत होतो, त्याचवेळी हे महाशयांनी त्या ठिकाणी वेळोवेळी मग त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या. आणि म्हणून मग आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हे संचालक आहेत. तर यांच्या पाठीमागं त्या काळी त्या दरम्यान कोण होतं हे त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या क्लिपमध्ये मी जे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध करणार आहे, त्यांनी त्यात आवर्जून उल्लेख केला आहे की मी न्यायालयीन आम्ही धाव देखील घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये चेअरमननी सांगितलं की जुनी साखर विकून मी त्या ठिकाणी 30 कोटी 9 लाख रुपये रक्कम एमएससी बँकेला भरलेली आहे. जर जुनी साखर नाही म्हणणारे हेच तज्ज्ञ संचालक, जे त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही म्हणून आरोप करणारे हेच संचालक, आज त्या ठिकाणी चेअरमननी स्वतः काल त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी ती साखर विकून एमएससी बँकेला त्या ठिकाणी त्याच्यावरती माल तारण कर्ज असल्यामुळं भरलं गेलं. आणि म्हणून मग त्यावेळी जो मी चेअरमन पदावरती कार्यकाळ काम करत असताना जो एक सीझन बंद राहिला, या शेतकरी यांना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ऊसासाठी अनेकांच्या दारोदार जावं लागलं. तो बंद असलेला त्या ठिकाणचा तो सीझन त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून जाणून बुजून त्या ठिकाणी एमएससी बँकेच्या प्रशासकाकडं त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवून केलेला प्रकार, या पाठीमागं ह्या मंडळीच्या पाठीमागं कोण होतं? तर मग या मंडळीच्या पाठीमागं देखील त्यावेळी या आत्ता सध्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटीलच होते, हे त्या ठिकाणी सिद्धच आजच्या या ठिकाणी होतंय. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की नानांचं आम्ही स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करतोय. होय, नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालावा, चांगल्या पद्धतीने चालावा, इथल्या शेतकरी सभासदांचा ऊस या कारखान्याच्या माध्यमातून गळीत होऊन त्यांच्या घामाच्या दामाला पैसे मिळावे म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि म्हणून प्रयत्न करत असताना एकीकडं नानांचं स्वप्न पूर्ण म्हणून केलं म्हणून सांगताय आणि दुसरीकडं जुन्यांचं पाप म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जर बोलत असाल, तर एकीकडं पाप म्हणून ज्या नानांच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलताय, यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय हयात असणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोला, आम्ही जशाच तसे त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहे, परंतु हयात नसणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल देखील बोलून. कारण हे कर्ज जे घेतलेलं कर्ज आहे, जे एमएससी बँकेनं मूळ त्या ठिकाणी या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सध्याची दिलेली जर नोटीस बघितली तर त्या जुन्या कर्जाचा कुठंही तुम्ही त्या ठिकाणी बघितलं, वाचल्यास उल्लेख नाही. गेल्या वर्षीचा त्या ठिकाणी 22-23 आणि सध्या सुरू असलेल्या 23-24 या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेली साखरपोती, या साखरपोत्यावरती एमएससी बँकेचं जे टॅगिंग आहे ती तुमच्याकडून टॅगिंग आलं नसल्यामुळं ही तुमच्याकडं कारवाई करत आहोत म्हणूनच ते आशयाचं पत्र आहे. आणि म्हणून मी चेअरमन असताना म्हणजे नानांच्या कार्यकाळात सन 2020-21चा गळीत हंगाम सुरू झाला आणि 28 नोव्हेंबरला अचानकपणे नानांचं आपल्यातून त्या ठिकाणी निधन झाल्यामुळं ज्यावेळी मी 20 डिसेंबर 2020ला मी त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. त्यानंतर तो गळीत हंगाम 3,05,000 टनाचा गळीत हंगाम त्या दरम्यान पार पडला आणि 2,65,000 बॅगिंगच्या पोटी ज्यावेळी आम्ही 2,65,000 बॅगिंग साखरपोती विक्री करत होतो, त्यावेळी या एमएससी बँकेला साधारणतः 21,80,00,000 रुपयाचं टॅगिंग मी माझ्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात भरलं आणि जवळजवळ 7.5 ते 8 कोटी रुपयाची जी वीज विक्री केली, त्या वीज विक्रीचं बिल देखील एमएससी बँकेला त्या दरम्यान भरलं. आणि म्हणून वेळोवेळी
जुन्याचं दाखलं देऊन जुन्यांनी काय केलं? आम्ही त्या ठिकाणी कार्यकाळात काम करत असताना जे हे आज पाप केलं म्हणून सांगतायत, एकीकडं पाप केलं म्हणून सांगत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय, आपल्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सांगितलंय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी याच विद्यमान चेअरमननी आमच्यावरती आरोप करताना सांगितलं होतं की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती भंगार देखील राहिलं नाही म्हणून त्या ठिकाणचा आरोप आमच्यावरती त्या दरम्यान झाला. मात्र त्या कारखान्याच्या निवडणूक संपल्यानंतर गेल्या वर्षीचा गळीत हंगाम आणि आज सध्या चालू असलेला जवळजवळ 5.5 लाख टनाच्या वरती गळीत त्या ठिकाणी झालेला आहे. हे 2 गळीत हंगाम करत असताना 1 रुपयाचा नट देखील या विद्यमान चेअरमनने त्या ठिकाणी नवीन बसवलेला नाही किंवा त्या ठिकाणी कुठला उभा केलेला नाही. आणि म्हणून एकीकडं तुम्ही भंगार देखील राहिलं नाही म्हणून आरोप त्या दरम्यान करत असताना गेल्या वर्षीचं 7,25,000 टन कृषी आणि जवळजवळ आता 5.5 लाख टनाच्या वर डेली 7,500 ते 8,000 त्या ठिकाणी ॲव्हरेजने हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालतोय. हे कुणी त्या ठिकाणी त्या 2015-16ला केलेलं एक्सपान्शन जे 1 मिल टेंडम 7,500 टनाची जी केलेली मिल आहे, त्यानंतर 30 मेगावॅटचं कोजनरेशन आहे, हे सगळं जुन्यांनी केलं म्हणून तुम्ही आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळीत त्या ठिकाणी पार पाडू शकताय. दिवसाला 8,000 टनानं कृषिंग करू शकताय. आणि म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या दिशाभूल आणि अफवा पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा, स्वतःचं त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून इथला सभासद सुज्ञ आहे. मी सर्वप्रथम सुरुवात करत असतानाच सांगितलं होतं की विद्यमान चेअरमन आणि MSC बँकेचे प्रशासक आणि अधिकारी यांच्या संगनमतानं चालू असलेला हा आजचा त्या ठिकाणी हा गुन्ह्याचा, नोटिसींचा हा चाललेला खेळ आहे. कारण कोणतंही कर्ज आणि त्या ठिकाणी मुदलाची रक्कम जर भरली गेली नाही तर कालांतरानं बँक काय करणार आहे हे सांगायची त्या ठिकाणी कोणालाही नव्याने गरज नाही.